मोठ्या संख्येने भक्तांची कोराडी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी आहे. नेते देखील येत आहे, नाना पटोले देखील येऊन गेलेले आहे. काय सांगा? 700 वर्षापूर्वीची आई महालक्ष्मीची आख्यायिका आहे. दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. 20 लक्षाच्या वर भाविक या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात. भाविकांची व्यवस्था संस्थांनी उपलब्ध केली आहे. या देवस्थानामध्ये जी मनोकामना ज्यांनी मागितली आहे ती मनोकामना पूर्ण झाली आहे. या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही, नाना पटोले त्यांचंही कुलदैवत आहे. मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहोत. खरं तर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे. हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारं संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातनं लाखो भक्त लीन होतात. आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती येऊ देऊ नको. महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साकडं घातलं आहे. आई महालक्ष्मीला 14 कोटी जनतेच्या कल्याणाकरता हा महाराष्ट्र पुढं जाऊ दे असं साकडं घातलेलं आहे. बघा, महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचं अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही. हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे. कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं आहे. कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी भूषणावं नाही. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत. पण आज दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात. हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे. माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे. तोसुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आशीर्वाद मागितला का? आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजूनं आहे. तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल. सुशील कुमार शिंदे पुस्तकामध्ये सावरकरांच्या